नमस्कार व्हिडिओनो, स्वागत आहे तुमचं कोड व्हिडिओ या YouTube चॅनलमध्ये. आजच्या व्हिडिओमध्ये आपण टेबल्सच्या टॉपिकबद्दल शिकणार आहोत. तुम्ही बऱ्याच वेळेस वेबसाईटवर बघितलं असेल, की भरपूर डेटा हा टेब्युलर फॉर्ममध्ये प्रेझेंट असतो. एखादी टाईम टेबल शीट आहे, ती आपण टेबल फॉर्मॅटमध्ये बघतो. तर ही जी टाईम टेबल शीट असते किंवा जो टेब्युलर फॉर्ममध्ये डेटा असतो, तो नेमकं वेब पेजवरती रिप्रेझेंट कसा करायचा, हे आपण या व्हिडिओमध्ये शिकणार आहोत. तर चला व्हिडिओनो टेबल्सबद्दल शिकूया व्हिडिओ स्टाईलमध्ये. व्हिडिओ कोडिंग या फोल्डरमध्ये HTML मध्ये येऊन डे6 नावाचं एक फोल्डर क्रिएट करायचं आहे. डे6 नावाचं एक फोल्डर क्रिएट करायचं आहे आणि त्याला शिफ्ट दाबून ओपन विथ कोड करायचं आहे. ओपन विथ कोड करायचे एक index.html फाईल क्रिएट करायची. एक्सक्लेमेशन मार्क दाबून टेम्पलेट ऍड करायचं आहे आणि इथं द्यायचंय टेबल्स इन HTML. जर याला प्रिव्ह्यू केलंय तर बघितलं तर आपलं जो जो टॅब आहे त्यावर नाव आलंय टेबल्स इन HTML. तर आता आपण बघूया टेबल्स म्हणजे नेमकं काय. तर जेव्हा आपल्याला एखादा डेटा टेबल फॉर्मॅटमध्ये म्हणजे रो आणि कॉलमच्या फॉर्मॅटमध्ये प्रिंट करायचा असतो, त्यावेळी आपण टेबलचा यूज करतो HTML मध्ये. तर आपण कोणकोणता डेटा टेबल फॉर्मॅटमध्ये प्रिंट करतो किंवा रिप्रेझेंट करतो. जर आपला झाला टाइम टेबल झाला किंवा एखादी लिस्ट आहे, स्टुडंट्सची लिस्ट आहे, मार्क्सची लिस्ट आहे. एकच सिमिलर फॉर्मॅटमध्ये डेटा आहे, तो आपण टेबल फॉर्मॅटमध्ये ॲड करतो. तर HTML मध्ये टेबल तयार करण्यासाठी आपण काय करतो, टेबल टॅगचा यूज करतो. टेबल टॅगचा यूज करून पूर्ण टेबल कधीच तयार होत नाही. पण आपण टेबल टॅगचा यूज करतो. त्यानंतर आपण कॅप्शन टॅगचा यूज करतो, की टेबलला कॅप्शन देण्यासाठी. आपला टेबल कशाबद्दल असणार आहे? आपला टेबल असणार आहे स्टुडंट लिस्टबद्दल. तर स्टुडंट लिस्टबद्दल आपला टेबल असणार आहे. टेबलमध्ये काय-काय पार्ट येतात? आपण जेव्हा नॉर्मल टेबल बघतो, त्यावेळेस आपल्याकडे एक टेबलची हेडर असते आणि प्रत्येक कॉलममध्ये इन्फॉर्मेशन असते, की ह्या रोमध्ये काय येणार. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण काय करणार आता इथं टी-आर टॅग वापरणार. टी-आर टॅगचा वापर आपण टी-आर म्हणजे टेबल रो बेसिकली. तर याच्यामध्ये आपण आता टी-एस टॅगचा वापर करणार. टी-एस टॅगचा वापर आपण कशासाठी करणार? टेबल हेडिंगसाठी. तर सपोज माझी हेडिंग आहे सीरियल नंबर. ठीक आहे. तर माझी हेडिंग आहे सीरियल नंबर. देन माझ्याकडे आणखी एक आहे नेम म्हणून. तर मी काय करणार आणखी एक टी-एच ॲड करणार आणि नेम करणार. देन मी काय करतोय इथं आणखी एक ॲड करतोय एज म्हणून. ठीक आहे. आणि मी आणखी एक काय करतोय, ॲड करतोय सिटी म्हणून. तर ही जी झाली, जो पहिला जो रो आहे, ह्यामध्ये मी काय केलंय, हेडिंग पार्ट ॲड केलाय. हेडिंग पार्टमध्ये कोणकोणती आली आहे, सीरियल नंबर आली आहे, नेम आलंय आणि एज आलंय आणि सिटी आलंय. हा जर डेटा जर मी काय करतोय आता ह्याला जर प्रिव्ह्यू करतोय, तर इथं बघायचं इथं सीरियल नंबर आहे, इथं नेम आहे, एज आणि सिटी. हा काय झाली, ही जी झाली, ही झाली माझी पहिली रो. आणि हे स्टुडंट लिस्ट जे आहे, हे काय आहे माझं कॅप्शन आहे आणि कॅप्शन कधी बी टेबलच्या सेंटरला येतं. जेवढी टेबलची विड्थ असेल, त्याच्या ते सेंटरला येणार. जो बी आपला टेबल बनलेला असेल त्याच्या. आता मला काय करायचंय, सीरियल नंबरमध्ये नंबर म्हणजे मला ह्यामध्ये बेसिकली डेटा ॲड करायचा आहे. तर मी काय करणार आता, आता आपण डेटा ॲड करताना कुठं करणार? ह्या इथं ही जी रो आहे, ह्या रोच्या खालच्या रोमध्ये. ह्या रोच्या खालच्या रोमध्ये आपण डेटा ॲड करणार. त्यासाठी मी इथं काय करणार आता नेक्स्ट टी-आर घेणार. नेक्स्ट टी-आर त्यामध्ये मग आता मी काय करणार, पहिलं काय पहिला डेटा. डेटा ॲड करण्यासाठी मी काय करणार टीडी टॅगचा वापर करणार. टीडी टॅग टीडी टॅग म्हणजे टेबल डेटा बेसिकली. म्हणजे इन सिंपल लँग्वेजमध्ये सांगायचं झालं, टेबलमध्ये आपण कॅप्शन वापरतो, जे की आपण आपल्या टेबलचं कॅप्शन देतो त्यामध्ये. त्यानंतर टी-आर टॅगचा वापरतो टेबल रो म्हणून. टी-एचचा आपण वापर करतो टेबलची हेडिंग देण्यासाठी आणि टी-डी टॅगचा वापर करतो टेबलचा डेटा देण्यासाठी. पहिला सीरियल नंबर आहे. त्यानंतर ह्याच्यामध्ये काय नेम आहे. नेम सपोज मी टाकतोय शुभम.
त्यानंतर शुभमची एज टाकतोय मी 23. त्यानंतर सिटी टाकतोय पुणे. आता मी जर याला प्रिव्ह्यू केलं, तर इथं बघायचं सीरियल नंबरमध्ये आलंय 1, नेममध्ये आलंय शुभम, एजमध्ये आलंय 23 आणि सिटीमध्ये आलंय पुणे. मग मी आता सिमिलरली मी काय करू शकतो, आणखी डेटा ॲड करू शकतो यामध्ये. मी याला जर डुप्लिकेट केलं, इथं चेक केलं तर हा डेटा इथं ॲड झालेला आहे. इथं मी काय करतोय, याला रोहन करतोय. इथं मी याला रोहित करतोय. एज मी इथं 30 करतोय आणि इथं 25 एज केली. तर इथं हा जो डेटा आहे हा टेबलर फॉर्ममध्ये इथं ऍड केलेला आहे. जर मला यांच्यामध्ये काय करायचे आहे, इथं टेबलमध्ये सेल स्पेसिंग म्हणून हे करणार आणि इथे मी त्याला 5. आता इथे सेलमध्ये स्पेसिंग किती आली, 5 आली. सेल स्पेसिंग जी आली ही कोणती झाली स्पेसिंग, सेल स्पेसिंग म्हणजे दोन सेल्स मधली स्पेसिंग, जे दोन सेल्स मधलं डिस्टन्स आहे ते. आणि जर मी इथं सेल पॅडिंग ऍड करतोय, सेल पॅडिंग मी इथं 10 करतोय, तर सेल पॅडिंग जी राहते ती राहते म्हणजे कॉन्टेंट मधलं आणि सेल मधलं डिस्टन्स राहतं. म्हणजे ही जी स्टायलिंग आहे आपण ऍट्रिब्यूट थ्रू ऍड करू शकतो. आता मी इथं काय केलंय, आता मी काय करतोय, जे नंबरिंग बी चेंज करतोय जरा. हा झाला आपला टेबल. त्याला आपल्याला जर बॉर्डर द्यायची आहे, आपण काय करणार, इथं टेबलला बॉर्डर देऊया. बॉर्डर 2 करूया. बघितलं इथं, तिथं बॉर्डर सगळ्या ह्यालाच ऍड झालेली आहे. बॉर्डर इथं ऍड केलेली आहे आपण. जर मी इथला डिस्टन्स वापरतो, सेल स्पेसिंग मधला डिस्टन्स वापरतोय, तर ही जी स्पेसिंग आहे ह्या बॉर्डर मधली आणि बॉर्डर मधली ही स्पेसिंग वाढणार आहे. जर मी ह्याला 0 करतोय तर हे असंच राहणार आहे. आणि मी इथं काय करतोय, इथं सेल पॅडिंग वाढवतोय. सेल पॅडिंग वाढल्यामुळे काय होणार आहे, फक्त जे एक पर्टिक्युलर सेल आहे त्यामध्ये ते 20 पिक्सलचं जे असणार आहे, 40 पिक्सलचं ते डिस्टन्स होणार आहे. तर टेबल एवढंच आहे का? नाही. तर टेबलमध्ये आणखी बघायला गेलं तर आपल्याला जर सेल मर्ज करायच्या असतील, कॉलम मर्ज करायचे असतील, ते कॉन्सेप्ट देखील आहेत. किंवा आपल्याला आता सपोज टेबलला अलाइन करायचंय. टेबलला असं अलाइन करायचंय, की हा जो टेबल आहे तो सेंटरला आला पाहिजे. तर मग मी काय करू शकतो, एल अलाइन टॅगचा वापर करून टेबलला सेंटर करू शकतो. आणि इथं जर नोटीस केलं तर जो कॅप्शन आहे तो ऑटोमॅटिकली टेबलनुसारच इकडे सरकला आहे. म्हणजे जो कॅप्शन आहे तो सेंटर होतो टेबलच्या विड्थनुसार किंवा टेबलच्या स्टायलिंगनुसार. आणि आता हे आपलं हे सेंटर झालेलं आहे. आता इथं आपण काय करू, याची थोडी जी सेल पॅडिंग आहे ती कमी करू जरा. इथं मला काय, आता इथं सपोज मला काय करायचंय, 2 रोजला मर्ज करायचंय. आता आपण बघूया कॉल स्पॅन आणि रो स्पॅन बद्दल. कॉल स्पॅनचा आणि रो स्पॅनचा वापर कशासाठी होतो ते आपण इथं बघू. कॉल स्पॅनचा वापर आपण कॉलमला मर्ज करण्यासाठी करतो आणि रो स्पॅनचा वापर आपण रोजला मर्ज करण्यासाठी करतो. जर मला आता काय करायचं आहे, सीरियल नंबरमध्ये वरचा रो आणि खालचा रो जर मला पाहिजे, तर मी काय करणार इथं, रो स्पॅनचा वापर करणार. तर रो स्पॅनमध्ये मी काय करणार, इथं इथं टाकणार रो स्पॅन. आणि रो स्पॅनमध्ये मला काय पाहिजे, किती रो पाहिजे, 2 रो पाहिजेत म्हणून 2 रो टाकणार. इथं बघितलं तर इथं 2 रोची मला इथं स्पेस भेटणार. आणि जर इथं मी टाकतोय, की मला ठीक आहे, मला 2 रो बी पाहिजेत आणि 2 कॉलम पण पाहिजेत. तर मग मी काय करणार, इथं कॉल स्पॅन इक्वल्स टू 2 कॉल स्पॅन करणार. इथं मला काय भेटणार, 2 कॉलम आणि 2 सेलची इथं मला जागा भेटणार आहे. जेव्हा आपल्याकडे डेटा भरपूर राहतो, म्हणजे आता सपोज आपण काय करू, त्याला समजून घेण्यासाठी ना एक बेटर एक्झाम्पल घेऊ. ING मध्ये येऊन पेस्ट करायचंय. आता हा झाला आपला टेबल, टेस्ट टेबल विथ मर्ज सेल्स. आपण काय करू, हे एक्झाम्पल ना घेऊ आणि यानुसार टेबल बनवू. त्यामध्ये असं टेबल बनवायचं आहे. पहिला कोड कमेंट करू. तिथं काय करायचं, तर सगळ्यात पहिल्यांदा आपण काय करणार, टेबल टॅगचा वापर करणार टेबल क्रिएट करण्यासाठी.
त्यानंतर हा जो आहे हा सेंटरला आहे. म्हणजे आपण काय करणार इथं कॅप्शनचा वापर करणार. इथं काय टेस्ट टेबल विथ मर्ज सेल्स. तर आपल्याला इथं टी-आर मध्ये म्हणजे जो टेबल रो आहे, पहिली रो आहे, त्यामध्ये आपण काय करणार, एक टी-एच असणार. आता हा जो टी-एच आहे, त्यांनी काय केलं इथं, तो रिकामाच आहे. त्यामुळे त्याला आपण रिकामच सोडू इथं. आणि नंतर जो आहे त्यामध्ये काय आहे, ॲव्हरेज. ॲव्हरेज. देन त्यानंतर जो आहे त्यामध्ये आहे रेड, EYES, रेड आईज. जर की कुठं पाहिजे इथं ॲव्हरेज म्हणजे इथं पाहिजे रेड आईज. आता ही जी झाली ही एक हेडिंग रो झाली. त्याच्या खालची ही जी आहे ती दुसरी हेडिंग रो आहे. तर दुसरी रो क्रिएट करायसाठी आपण काय करणार, टी-आर टॅगचा वापर करणार. त्यामध्ये बी आपल्याला काय पाहिजे, टी-एच पाहिजे. टी-एच कोणता, हाईट आणि वेट असणार आहे. टी-एच मध्ये असणार आहे HEIEST, हाईट. आणि दुसरं काय असणार आहे, WEIGHT, वेट. हे झालं याबद्दल. जर आता मी याला प्रिव्ह्यू केलं तर बघितलं इथं हे असं दिसतंय. तर आपण काय करू, इथं टेबलला आपण बॉर्डर करू. बॉर्डर द्यायची आहे 2 पिक्सल. बॉर्डर द्यायची 2 आणि जी सेल स्पेसिंग आहे, सेल सिंग जी आहे ती काय करायची, 0 ठेवायची. म्हणजे आपल्याला ही बॉर्डर अशी दिसणार आहे. आता इथं हा जो माझा पहिला सेल आहे, तो काय करतोय, 2 रोजची जागा घेतोय. तर मग मी इथं काय करणार, रो स्पॅन करणार. रो स्पॅन आणि इथं 2 सेलची जागा घेतो म्हणून 2 रोजची जागा घेतो म्हणून 2 रोज केलं. आणि जो ॲव्हरेज आहे तो काय करतोय, 2 कॉलमचा स्पेस घेतोय. जो ॲव्हरेज टेबल आहे आपला तो काय करतोय, 2 कॉलमचा स्पेस घेतो म्हणजे तिथं आपण कॉल स्पॅन घेणार. कॉल कॉल स्पॅन 2 घेणार. 2 कॉलमचा स्पेस घेतला. ॲव्हरेज कुठं आलाय, हाईट आणि वेट ॲव्हरेजमध्ये आलाय. ठीक आहे. आणि त्यानंतर जो आपला रेड आईज आहे तो पण काय करतोय, 2 रोजची स्पेसिंग घेतोय. त्यामुळे त्याला रो स्पॅन. जर आता मी इथं टेबल डेटा ऍड करतोय, म्हणजे सपोज आता इकडं टी-आर करतोय. टी-आर मधला पहिला जो आहे तो आहे हेडिंगच आहे, ती बी आहे. ती कोणती, मेल्स नावाची हेडिंग आहे. त्यानंतर टेबल डेटा आहे तो आहे 1.9. त्यानंतर टेबल डेटा आणखी एक जो आहे 0.003. डेटा पर्सेंटेज मध्ये तो आहे 14%. जर हा डेटा बघितला तर हा डेटा इथं आलेला आहे. मेल्स 1.9, हा वेट किती 0.003 आणि 40%. त्यानंतर आता मी काय करतो, सेम आणखी एक रो क्रिएट करतोय. ती जी असणार आहे ती असणार आहे फिमेल्स साठी. फिमेल साठी 0 आहे, 7 आणि 1 पॉईंट. वेट 0.002 आहे आणि 43% रेड आईज. हा डेटा तर बघितलं इथं, तर हा जो आहे आता मेल्स आणि फिमेल्स मधला आहे ना. त्याला मी काय करतो आता इथं सेल पॅडिंग देतो. सेल पॅडिंग करतोय ऍड 10 ची. तिथे सेल पॅडिंग ऍड केली आहे. आता इथं जर बघितलं आपण, जे आपण सेल मर्ज केले आहेत आणि जे कॉलम मर्ज केले आहेत ते कशाचे यूज करून केलेत, सेल पॅन आणि कॉल स्पॅनचा. म्हणजे बेसिकली जेव्हा आपल्याला 2 कॉलम मर्ज करायचे असतील त्या टायमाला आपण कॉल स्पॅनचा यूज करतो. ज्या टायमाला आपल्याला 2 रोज म्हणजे अशा 2 रोज मर्ज करायचे आहेत त्या टायमाला आपण रो स्पॅनचा वापर करतो. तर आता हे झालं, आपण एक सिंपल पद्धतीने आपण एक टेबल क्रिएट केला. पण आपण टेबल क्रिएट करताना पण काही सिमेंटिक टॅग आहेत त्याचा वापर करतो. म्हणजे हे जे टेबल आपण क्रिएट करतो त्यासाठी सिमेंटिक टॅग सुद्धा आहेत. जसे की आपल्याला सिमेंटिक टॅग आहेत हेड, किंवा आपण जेव्हा एखादं
वेब पेज बनवतो त्या टायमाला हेडर आहे. हेडरसाठी आपण म्हणजे टोटल पार्ट आहे हेडरचा तो हेडरमध्ये येतो. जो मेन बॉडी पार्ट असेल तो मेन टॅगमध्ये येतो. त्यानंतर काही सेक्शन असतील ते सेक्शनमध्ये येतात. फुटर कंटेंट येतं. सेम अशा पद्धतीने सिमेंटिक टॅग्स आहेत टेबलसाठी. टेबल हेड, टेबल बॉडी आणि टेबल फूट म्हणजे टी हेड, टी बॉडी आणि टी फूट असे हे टॅग्स आहेत त्यांचा वापर आपण करतो. तर आता आपण त्या टॅगचा वापर करून सुद्धा एक टेबल बनवूया. ठीक आहे? त्यासाठी एक टेबल आपण डाउनलोड करून घेऊया. आता आपण काय करूया टेबल बनवूया सिमेंटिक टॅग्सचा वापर करून. टेबल टॅग टाकायचा. टेबल टॅग टाकल्यानंतर आपण काय करतो कॅप्शन ऍड करतो. कॅप्शन मध्ये टाकणार आहे सब्जेक्ट किंवा रिझल्ट करू आपण. रिझल्ट म्हणून एक टेबल बनवूया. त्यामध्ये काय करायचं आहे आता जो टेबल हेड असणार आहे टी हेड. टी हेड कशासाठी आपण करणार हेड पार्ट जो असणार आहे. हेड पार्ट मध्ये काय काय येणार हेड पार्ट मध्ये येणार टेबलमध्ये सपोज सब्जेक्ट, स्टुडंट नेम, ऑप्टेन मार्क्स, आउट ऑफ हे जे मार्क्स असणार टेबल हेड मध्ये येणार. म्हणजे ह्या ज्या हेडिंग आहेत त्या सगळ्या टेबल हेड मध्ये येणार. मग आता इथं आपल्याला जर टेबल हेडिंग ऍड करायचे मी तर काय करतो पीएच मध्ये ऍड करणार आहे स्टुडंट नेम त्यानंतर असणार आहे सब्जेक्ट नेम त्यानंतर असणार आहे मार्क्स. तर मार्क्स मध्ये काय असणार आता आपण इथं मर्ज सेलचा वापर करण्यासाठी आपण काय करू मार्क्स मध्ये आउट ऑफ ऑप्टेन असे दोन हे करूया ऑप्टेन आणि आउट ऑफ हा जो पार्ट झाला आता हा कोणता झाला सगळा पार्ट हेडचा झाला टेबल हेडचा. जर आपण याला प्रिव्ह्यू केलं इथं काय करायचं आता हे किती घेणार आहे रोजची जागा घेणार आहे 2 रोज हा घेणार आहे 2 रोजची जागा रोज स्पॅन मध्ये 2 आणि हा पण काय करणार आहे रोज स्पॅन मध्ये 2 रोजची जागा घेणार आहे आणि मार्क्स काय करणार आहे कॉल स्पॅन म्हणजे 2 कॉलमची जागा घेणार आहे म्हणजे हा इकडे सेंटरला आलाय आता टेबल मध्ये आपण काय करू बॉर्डर ऍड करू म्हणजे आपल्याला व्यवस्थित सगळं दिसल की नेमकं आपलं चाललंय काय बरोबर येत आहे का नाही तर 2 बॉर्डर दिली आणि मी याला काय करतोय ही जी 2 बॉर्डर मधला स्पेस आहे तो कमी करण्यासाठी सेल स्पेसिंग ऍट्रिब्यूट वापरतोय त्याला 0 करतोय म्हणजे काय होणार आहे इथं बॉर्डर एकावर चिटकणार म्हणजे 2 बॉर्डर मध्ये स्पेस राहणार नाही आणि मी इथं काय करतो सेल पॅडिंग पण ऍड करतोय सेल पॅडिंग 5 करतो आता इथं काय करू आपण डेटा ऍड करू डेटा ऍड करतोय म्हणजे आपण मेन बॉडी मध्ये करतोय तर टी बॉडी जे की आपण मेन बॉडी असणार आहे आपल्या ह्याची त्यामध्ये टी आर म्हणजे जो पहिला रो असेल पहिल्या रो मध्ये काय असेल सपोज सतीश नावाचा एक स्टुडंट आहे तर आपण डायरेक्ट सपोज नाही लिहू शकत तर इथं काय असणार आहे पहिला जो डेटा असणार आहे त्यातला तो काय असणार आहे नेम रिलेटेड असणार आहे स्टुडंट नाव आहे सतीश आहे त्याचा सब्जेक्ट सपोज आहे इंग्लिश सब्जेक्ट आहे त्याला त्याला मार्क्स किती पडलेत त्याला मार्क्स पडले सपोज 80 आउट ऑफ मार्क्स किती होते 100 जर बघितलं इथं त्याला ऑप्टेन मार्क 80 पडलेत 100 बट आता मला काय करायचंय हा सतीश जो आहे तो कॉमन ठेवायचा आहे आणि त्याचे बाकीचे सब्जेक्ट द्यायचे मी तर काय करणार सपोज मी पाय सब्जेक्ट ऍड करतोय तिथं मी याला रो स्पॅन देणार 5 रो स्पॅन दिल्याने काय होणार हे तुम्हाला सांगतो मी दाखवतो मी काय होणार हा झाला पहिला रो हा झाला दुसरा रो आता ह्यामध्ये सतीशला ऍडच करायचं नाहीये आणि आता दुसरा रो झाला हा झाला तिसरा चौथा आणि पाचवा तर जो सतीश आहे तो सतीश या सगळ्या टेबलसाठी म्हणजे हा जे मार्क्स आहे त्यासाठी कॉमन आलाय म्हणजे हा जो आहे सतीशचा डेटा आहे सगळा जर मी इथं काय करतो आता आपण इथं काय करू सब्जेक्टचे मार्क्स चेंज करू सब्जेक्ट आणि त्याचे मार्क्स चेंज करू इथं आहे मॅथ मॅथला सपोज 98 90 पडलेत बायोलॉजीला बी 80 पडलेत इथं आहे फिजिक्सला पडले सपोज 87 आणि इथं जो आहे इथं आहे केमिस्ट्रीला आपण काय करू इथं पण इथं काय करू 90 मार्क करू तर आपल्याला इथं काय करायचंय टोटल ऍड करायचे की टोटल किती मार्क्स पडले आउट ऑफ किती ठीक आहे तर मला काय करायचंय हा जो एवढा स्पेस असेल एवढ्या स्पेस मध्ये मला टोटल टाकायचंय आणि इथून मी इथं टाकणार ह्याची सम इथं ऍड करणार आणि हे जे किती आउट ऑफ असणार ते इथं ऍड करणार म्हणजे हा जो आहे हा आपला फायनल आउटपुट असणार आहे मग हा मी कोणत्या टॅग मध्ये ऍड करणार सगळ्यात पहिल्यांदा आता आपण सिमेंटिक टॅग वापरतोय जसं की टी बॉडी आहे
ती बॉडी इथं एंड झाली. टेबलची बॉडी जी मेन बॉडी आहे ती ही बॉडी आहे. टेबलची मेन बॉडी ही बॉडी आहे. टेबलचा हा जो आहे हा हेड पार्ट आहे. आता आपल्याला टेबलचा फुटर पार्ट बनवायचा आहे. मग टेबलचा फुटर पार्ट बनवण्यासाठी कोणता टॅग आहे? टी फुटर म्हणून ज्यामध्ये आपण काय करतो ऑल्वेज कॅल्क्युलेशन्स ॲड करतो किंवा जिथं आपण टेबलचं एक ऑल ओव्हर कॅल्क्युलेशन करतोय, तो पार्ट ॲड करणार. तिथं आहे एक टी-आर ज्यामध्ये असणार आहे टेबल डेटा जो की काय असणार आहे, जो असणार आहे टोटल. आता हा काय करतोय, 2 कॉलमची जागा घेतो म्हणल्यानंतर 2 कॉल्स पेन असणार आहेत. ठीक आहे. आणि याला आपण इथं ॲट्रिब्यूट बी देऊ शकतो. अलाइन आयटम जो की सेंटर होणार आहे, जो की सेंटर झालाय. ते की आपण इथं म्हणजे अलाइन आयटम सेंटर केलंय म्हणजे तसंच आपण सतीशला सुद्धा करू शकतो. सतीशला आपल्याला काय करायचं, सतीश नेमला सेंटर करायचंय. अलाइन सेंटर सेंटर करता येतं सतीश पण सेंटरला आलाय. टेबल आता जो ऑप्टेन मार्क म्हणजे आउट ऑफ म्हणजे टोटल मार्क्स किती झाले आपले, तर तो आपण काय करणार टीडी मध्ये ऍड करणार. पण टीडी जो असणार आहे तो टीआर मध्येच असणार आहे. 427 आणि आउट ऑफ किती झाले ते आउट ऑफ झालेत 500. 1, 2, 3, 4 आणि 5 जे की सब्जेक्ट आहेत आपले त्यानुसार 500 आपले हे झालेले. अशा प्रकारचे टेबल आपल्याला जर ऍड करायचे असतील एचटीएमएल मध्ये तर आपण टेबल टॅगचा वापर करून किंवा आपण सिमेंटिक टॅगचा वापर सुद्धा त्यामध्ये करू शकतो. तर हे झालं हे आपण प्रॅक्टिस केली. आता काय करायचंय तुम्ही सुद्धा एक जो टाइम टेबल आहे हा हा काय करायचा आहे तयार करायचा आहे. ट्राय करा. जर नाही झालं तर यावर मी सोल्युशन देईलच. जर काही अडचण आली तर कमेंट मध्ये सांगायचंय की हे बाबा मला हे जमत नाहीये. आणि सिंपल टेबल आहे. जास्त लोड घ्यायचा नाही. आरामशीर टेबल क्रिएट करायचा आहे. आणि काय होणार आपली कॉल स्पॅनची आणि रो स्पॅनची प्रॅक्टिस होईल. आणि जितकी आपण प्रॅक्टिस करतो तेवढीच प्रोफिशियन्सी वाढेल. त्यामुळं प्रॅक्टिस करत राहायचंय. तर व्हिडिओनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण टेबल टॅग बद्दल बघितलंय. त्यामध्ये आपण कॅप्शन टॅगचा वापर कसा करतो, कशासाठी करतो, टी-एच टॅगचा वापर काय, टी-आर टॅगचा वापर काय, टी-एच आणि टी-डी हे कसे वेगळे आहेत, हेही आपण बघितलेलं आहे. कॉल स्पॅन काय, रो स्पॅन काय, हे देखील आपण एक्सप्लोर केलं आहे. एका 2 सेलमध्ये स्पेसिंग कशी द्यायची आणि किंवा सेलमध्ये स्पेसिंग कशी द्यायची. जर तुम्हाला काही अडचण येत असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा. मी नक्की उत्तर देईन. तर चला व्हिडिओनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत प्रॅक्टिस करा, कोड करा, भिडू स्टाईलमध्ये.